हॅलो माय डिअर स्टुडंट्स. लास्ट स्लाईडमध्ये ह्याचा जो अगोदरचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर सुरू केलेला होता ज्याचं नाव आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. तर त्याच्यामध्ये मी थोडेसे पॉईंट शेअर केले होते, त्याच्याचबरोबर त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं होतं. एक थोडासा रिव्ह्यू घेऊया त्याच्यावरती. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय पाहिलेलं तर लर्निंग आउटकम्स, म्हणजे हा चॅप्टर संपल्यानंतर माझा शिकवून झाल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरमधून काय काय शिकायला मिळालेलं आहे या चॅप्टरमध्ये, किंवा तुम्हाला काय काय गोष्टी कळाल्या असतील ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं बिझनेस म्हणजे काय, बिझनेसची डेफिनेशन काय, आणि बिझनेस ऑर्गनायझेशन जो आहे किती बिझनेसचे टाईप्स आहेत हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर तो जो पहिला टाईप होता सोल प्रोप्रायटरीशिप म्हणजे वन मॅन बिझनेस, तर हा बिझनेस आपण ह्याच्यामध्ये पाहिलेला होता. त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेले. आणि आता नेक्स्ट आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत, तो बिझनेस आहे किंवा तो फॉर्म आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ओके, तर नाव काय आहे त्याचं तर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. तर आपण वन बाय वन एक एक पॉईंट पाहूया, बरोबर त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा घेऊया, म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट सगळा क्लिअर होत जाईल. सो फर्स्ट we will see the joint Hindu family business. So according to the Hindu law, according to the Hindu law, the property which is inherited by Hindu from his father, grandfather, great grandfather is ancestral property. म्हणजे ही आपल्या पिढ्यानपिढ्या येत आलेली जी प्रॉपर्टी आहे तर त्याच्यापासून जो बिझनेस तयार होतो तर त्याला म्हटलं जातं जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. लाईकवाईज सेम सन हिज सन्स सन बिकम्स मेंबर ऑफ दिस बिझनेस. म्हणजे जसे त्याचे मुलं आहेत, मुलाची मुलं, त्या मुलाची मुलं, हे सगळे जसे जसे जन्माला एक एक येत जाईल तसा तसा त्या बिझनेसचा मेंबर होतच जातो, ऑटोमॅटिकली होत जातो. त्याच्यामध्ये कोणतंही रजिस्ट्रेशन करावं लागत नाही किंवा कुठे नाव नोंदवावं लागत नाही आहे. जसं एखादा त्यांच्या घरामध्ये एखादा मुलगा आला की तो त्या बिझनेसचा तो एक मेंबर होऊन जातो. Then the business belongs to single Hindu family and conduct it as family business is called JFFB, म्हणजेच Joint Hindu Family Business. The business which is belongs to only a single Hindu family and it also conduct it as a family business. Therefore, it is called as JHFB. The management and control of the business is generally in the hand of senior most male member of family who is known as a कर्ता. This is important. कर्ता म्हणजे त्या बिझनेसचं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा त्या बिझनेसचा जो काही कंट्रोल आहे तर तो कोण करतं तर त्या फॅमिलीमध्ये जो कोणी सिनियर मेंबर असेल, जो कोणी सिनियर असेल तर तो जो मेंबर आहे तोच ओव्हरऑल सगळं जे काय आहे मॅनेजमेंट कंट्रोल तो मेंबर करतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर कर्ता असं म्हटलं जातं. In this there is no legal formalities required to convert the business into JHFB. म्हणजे अगोदरच मी या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं तसं की ह्या बिझनेसचा मेंबर होण्यासाठी त्यांना कोणत्याही लिगल फॉर्मॅलिटीज करण्याची गरज नाही आहे किंवा कोणत्याही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. ज्या वेळेस एखादा जो मेल मेंबर आहे तो बॉर्न झाला की इमिडिएटली तो ह्या बिझनेसचा मेंबर होऊन जातो. So next we will see the silent features of this business. In that only Karta has rights to manage all the activities of the business. Here first we have to see what is meant by Karta. So the point is what only Karta has having all the rights to manage the all activities of the business. Then the liabilities of all members of JHFB is limited except Karta. Karta सोडून ज्या काही जबाबदाऱ्या म्हणूया आपण जे काय आहे तर ह्या बिझनेसच्या रिलेटेड त्या मेंबर्समध्ये लिमिटेड असतात. देन एक्झिस्टन्स ऑफ बिझनेस इज नॉट अफेक्टेड बाय डेथ ऑफ कर्ता. आता सोल प्रोप्रायटरीशिपमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर त्यांची डेथ झाली, जो कोणी ओनर आहे तर त्यांची डेथ झाली तर तो बिझनेस तिथे स्टॉप होऊ शकतो. पण जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये असं काहीही होत नाही. जो कोणी सिनियर मोस्ट मेंबर आहे, जो कोणी करता आहे, जर त्यांची डेथ झाली तर तो बिझनेसवर काही अफेक्ट होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांच्यानंतरचा जो नेक्स्ट कोण असेल तर तो लगेच तो बिझनेस काय करतो तो जॉईन करतो आणि तो ट्रीट होतो ॲज अ कर्ता म्हणून.
Then membership of family business is result of status arising from birth in family. एक आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा एक त्यांची एक स्टेटस तयार होते आणि जसं सांगितलं तसं की त्यांच्या बर्थपासूनच त्यांचा मेंबरशिप आहे त्या बिझनेसच्या रिलेटेड ही तिथे ठरलेली असते. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर फर्स्ट इज द कर्ता हॅज फुल फ्रीडम टू रन द बिझनेस. म्हणजे जो कोणी कर्ता आहे तर त्याला सगळा काही फ्रीडम आहे तो बिझनेस रन करायचा. म्हणजेच काय थोडक्यात, तर करता जो कोणी आहे तर त्याला वाटलं की आज आपण हा एक डिसिजन घेतलेला आहे तर तो बरोबरच आहे आणि तो आपल्याला पुढे तो फायनल करायचा आहे, हा निर्णय घेतलेला आणि तो फायनल करायचा, तर तो इझिली तो करू शकतो, त्याला बाकीच्या मेंबर्सचा इंटरफिअर चालत नाही. देन ही हॅज टेक एनी डिसिजन विदाउट इंटरफेरन्स ऑफ द अदर मेंबर्स. जसं या पॉईंटमध्ये सांगितलं तसं की तो त्याचा डिसिजन स्वतः घेऊ शकतो, म्हणजे पूर्ण बिझनेसचा डिसिजन हा करता घेऊ शकतो विदाउट एनी इंटरफेरन्स ऑफ द ऑल अदर मेल मेंबर्स. देन बिझनेस जस्ट लाईक इन्शुरन्स कवर्ड फॉर चिल्ड्रन्स. जो काही बिझनेस आहे त्याला आपण असंही म्हणू शकतो की एक इन्शुरन्स करून ठेवलेला आहे जी कोणी लहान मुलं आहेत घरात त्यांच्यासाठी. देन ऑल को पार्टनर्स हॅव लिमिटेड लायबिलिटीज एक्सेप्ट करता. जे काही को पार्टनर्स आहेत किंवा बाकीचे मेंबर्स आहेत तर त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या लिमिटेड आहेत फक्त करता सोडून. देन बिझनेस हॅज नो अफेक्ट ऑफ एनी डेथ ऑफ मेंबर. जसंही आपण फीचर्समध्ये पाहिलं तसंच की एखाद्या मेंबरची किंवा कर्त्याची जरी डेथ झाली तरी बिझनेसवर कोणताही परिणाम होत नाही, जसा बाकीच्या बिझनेसमध्ये होतो, स्पेशली सोल प्रोप्रायटरीशिपमध्ये होतो, तसं याच्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज असा काही होत नाही. तर हे सगळे आपण पाहिले ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. तर त्याच्यामध्ये दोनच इथे मी टाकलेले आहेत. पहिला आहे रिसोर्सेस ऑफ GHFB आर लिमिटेड. जे काही बाकीचे सोर्सेस आहेत तर ह्याच्यासाठी लिमिटेड असतात, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आल्या किंवा अजून भरपूर काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या GHFB साठी लिमिटेड असतात. देन कर्ता हॅज अनलिमिटेड ऑथॉरिटी. जो कोणी कर्ता आहे तर त्याच्या ऑथॉरिटीज आहेत किंवा त्याच्याकडे जे काही हक्क आहेत अधिकार आहेत हे अनलिमिटेड असतात. त्याच्यामुळे जर कदाचित कुठे कर्ता चुकला, त्याचा डिसिजन जो काही घेतलेला आहे तो कुठेतरी चुकला तर तो जो काही लॉस होईल तो पूर्ण फॅमिली मेंबर्सला तो हँडल करावा लागतो म्हणा किंवा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्याच्यावर कोणीही लिमिटेशन्स घालू शकत नाही. तर हा आपण काय पाहिलेला आहे, तर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आणि त्याच्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट आहे पार्टनरशिप. नेक्स्ट बिझनेस फॉर्म आहे पार्टनरशिप. सो according to the Indian Partnership Act, it is defined as it is relationship between person who have agreed to share profit of business carried on by all. म्हणजे पार्टनरशिप तर ह्यांचा एक ॲक्ट आहे अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. पार्टनरशिप म्हणजे काय आहे, इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्री टू शेअर इज प्रॉफिट. म्हणजे समजा 2 पर्सन्स असतील किंवा 2पेक्षा जास्त पर्सन्स असतील तर त्या दोघांमधलं ते रिलेशन आहे की ते दोघंही ॲग्री झालेले आहेत की जे काय आपल्याला प्रॉफिट होणार आहे ते आपण दोघांमध्ये एकमेकांबरोबर शेअर करणार आहोत. तर हे कशानुसार ठरलेलं आहे, तर अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. Then the person who is entered in this business are individually known as partner. सपोज आपण कन्सिडर करूया की पार्टनरशिप बिझनेस आहे, त्याच्यामध्ये 2 पार्टनर आहेत किंवा 3 पार्टनर्स आहेत किंवा 4 पार्टनर्स आहेत. आपण एक 4 पार्टनर्स आहेत असं कन्सिडर करूया. तर जो काही त्यांच्यामध्ये फायदा म्हणूया किंवा जो काही त्यांना प्रॉफिट झालेला आहे एका इयरमध्ये, एका वर्षामध्ये, तर तो झालेला जो प्रॉफिट आहे तो त्यांना 4 जणांना सेम असा डिवाइड करून घ्यावा लागणार आहे. त्या चौघांमधल्या प्रत्येकाला एकाला काय म्हटलं जातं, तर पार्टनर असं म्हटलं जातं. देन द बिझनेस रन इन पार्टनरशिप इज नोन ॲज फर्म. म्हणजे जे काही ऑर्गनायझेशन आहे या बिझनेसचं, पार्टनरशिपमध्ये जे काही ऑर्गनायझेशन होतं किंवा जी काही इंडस्ट्री असतील किंवा एखादे क्लासेस असतील किंवा एखादी संस्था असेल तर हे सगळं काही आहे तर ह्यांचा जो ऑर्गनायझेशन आहे तर त्या ऑर्गनायझेशनला फर्म असं म्हटलं जातं. द नेक्स्ट इज सायलेंट फीचर्स ऑफ पार्टनरशिप. इन दॅट देर इज
2 or more than 2 or up to 20 persons join together. दोनपेक्षा जास्त आणि up to 20 persons they are joined together in the partnership firm. Okay, then partnership is formed on the basis of agreement between two concerned persons. ओके, म्हणजे पार्टनरशिप ही तयार कशी होतीये, तर जे कोणी पार्टनर्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय केलं जातं, एक ॲग्रीमेंट केलं जातं. नाव द ॲग्रीमेंट इज मे बी ओरल और मे बी रिटर्न घेतलेली जास्त चांगली असते, पण ते डिपेंड्स ऑन दॅट पार्टनर्स आपण ॲग्रीमेंट ओरल घ्यायची आहे की रिटर्न घ्यायची. देन द डॉक्युमेंट्स कंटेनिंग ॲग्रीमेंट इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. दिस इज इम्पॉर्टंट डेफिनेशन. पार्टनरशिप डीड म्हणजे काय, की जी काही ॲग्रीमेंट केलेली असते त्या दोन पर्सन्समध्ये, आपण कन्सिडर करूया की दोनच पर्सन्स आहेत पार्टनरशिप बिझनेसमध्ये, सो त्या दोघांमध्ये जी ॲग्रीमेंट झालेली असते तर त्या डॉक्युमेंटला काय म्हटलं जातं, तर पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. देन एनी प्रॉफिट मेड इन दिस बिझनेस मे बी डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स इन ॲग्रीड रेशो. दिस इज इम्पॉर्टंट, कारण जे काही प्रॉफिट होणार आहे ते जे काही कोण आहेत पार्टनर्स त्यांच्यामध्ये त्यांचा जो ठरलेला रेशो असतो त्या रेशोमध्ये त्यांना काय करायचं असतं तर डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं असतं. समजा ABCD असे 4 पार्टनर्स आहेत, तर तुम्ही ए पार्टनर हा ह्याच्या डोक्यामध्ये समजा कल्पना आलेली आहे की आपण असा बिझनेस चालू करायचा आहे, म्हणून त्याला जास्त प्रॉफिट आलेलं आहे त्यातले जास्त अमाऊंट त्याला द्यायची आणि जे बाकीचे आहेत त्यांना कमी द्यायचे, असं काहीही चालत नाही. त्यांचा जो रेशो ठरलेला असतो त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला जी काही प्रॉफिट ठरलेलं आहे ते त्यांना डिस्ट्रीब्यूट करून घ्यावं लागतं. देन पार्टनर्स कॅन नॉट शेअर हिज प्रॉफिट टू आउटसाइडर. जो काही पार्टनर आहे तर त्याला त्याचा जो काही झालेला प्रॉफिट आहे तो जो काही आउटसाइडर पर्सन आहे त्याच्याबरोबर तो शेअर करू शकत नाही. पार्टनरशिप डिझॉल्व ॲटोमॅटिकली वेन द पार्टनर्स डाईज. 4 पार्टनर्स आहेत, त्यातला एकाची कोणाची तरी डेथ झाली तर ऑटोमॅटिकली ती पार्टनरशिप तिथं त्यांची संपून जाते, त्याच्यामध्ये कुठलाही पुन्हा ॲग्रीमेंट घ्यायची गरज नसते. देन ईच पार्टनर इन द फर्म हॅज अनलिमिटेड लायबिलिटीज. 4 पार्टनर्स आहेत तर चारही पार्टनर्सच्या ज्या काही लायबिलिटीज आहेत त्या अनलिमिटेड असतात, कारण ते 4 जण असतात, त्यांनाच तो सगळा बिझनेस हा पाहावा लागतो. द नेक्स्ट पॉईंट इज ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट पॉईंट, द पार्टनरशिप इज क्वाईट इझिली फॉर्म होते. जसं सोल प्रोप्रायटरशिप इझिली फॉर्म होते तसेच पार्टनरशिपसुद्धा इझिली फॉर्म होते, कारण त्याचं जे ॲग्रीमेंट आहे ते रिटर्न असते किंवा ओरल असते. द नेक्स्ट इज एनी 2 पर्सन कॅन स्टार्ट बिझनेस ऑन द बेसिस ऑफ पार्टनरशिप. कोणतेही 2 पर्सन जर त्यांचे विचार एकमेकांबरोबर जुळत असतील तर ते कोणतेही 2 पर्सन एकत्र येऊन काय करू शकतात, तर पार्टनरशिपमध्ये बिझनेस स्टार्ट करू शकतात. नेक्स्ट इज वॉट द डिसिजन टू स्टार्ट द पार्टनरशिप बिझनेस इज प्रॉम्प्ट. अगदी बरोबर आहे, जर तुमच्या मनात आलं तर तुम्ही लगेच तो जो काही बिझनेस आहे तो लगेच स्टार्ट करू शकता. एनी लॉस इन्क्युअर्ड बाय एनी पर्सन, म्हणजेच कोण तर पार्टनर इज शेअर टू ऑल पार्टनर्स. जसं प्रॉफिट आपण एकमेकांवर शेअर करतो तसंच तुमचा जो काही लॉस झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला एकमेकांबरोबर शेअर करावा लागतो. देन द फर्म हॅज लॉंगर एक्झिस्टन्स बिकॉज इट इज नॉट डिपेंड ऑन एनी वन पर्सन. म्हणजे सोल प्रोप्रायटरशिपमध्ये जसा एकच पर्सन असेल त्याच्या डेथ झाली तर तो बिझनेस तिथे स्टॉप होतो, तसा हा स्टॉप होत नाही. हा भरपूर दिवस चालतो, कारण एका कुठल्या पर्सनवर हा बिझनेस डिपेंड नाही आहे, त्याच्यामध्ये जेवढे पर्सन्स असतील त्यांच्यावर डिपेंड आहे, त्याच्यामुळे भरपूर हा चालतो. देन अ बिझनेस कॅन बी एक्सटेंड बाय एक्सटेंडिंग द पार्टनर्स बट इट इज नॉट मोर दॅन 20. आपल्याला आपला बिझनेस जर एक्सटेंड करायचा असेल तर आपण तो एक्सटेंड करू शकतो, बट देर आर हॅव्हिंग सम लिमिट्स. म्हणजे त्याचे जे मेंबर्स आहेत तर ते मेंबर्स आपण 20पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे, इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड हार्मोनी विथ इच अदर. दिस इज डिसॲडव्हान्टेज. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड हार्मोनी विथ इच अदर. हे सगळ्यांच्यामध्येच थोडंफार होतं. डिसऑनेस्ट पार्टनर्स मे लँड फर्म इन डिफिकल्टीज. एखादा जर पार्टनर असा असेल की तो हॉनेस्ट नसेल त्यांच्या बाकीच्या पार्टनर्स बरोबर, तर त्याच्यामध्ये त्या फर्ममध्ये डिफिकल्टीज येऊ शकतात. द पार्टनर हू वॉन्ट टू विथड्रॉ हिज कॅपिटल फ्रॉम द फर्म ही इज नॉट एबल टू डू सो. एखाद्या पार्टनरला वाटलं की आपण त्याच्यामधून आपला कॅपिटल आहे तो विथड्रॉ करून घेऊया, आपलं नाही यांच्याबरोबर पटत आहे, तर तो लगेच तसं करू शकत नाही. देन देर इज लॅक ऑफ स्टॅबिलिटी. हा जो पार्टनरशिप बिझनेस आहे हा इझिली स्टेबल राहत नाही, कारण एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर हा बिझनेस पूर्णपणे डिपेंड असतो.